आणि आता थेट जाऊया, जयंत पाटील बोलतायत. राज्यातून अनेक नेते कार्यकर्ते आज या ठिकाणी भेटायला आले. आम्ही देखील त्यांचं या ठिकाणी त्यांना शुभेच्छा दिल्या. आज अजितदादा आले होते कुटुंबियांसोबत शुभेच्छा द्यायला. मी नव्हतो त्यावेळी, त्यामुळे मला माहीत नाही की कधी आले आणि काय. आज खासदारांची मोठी बैठक झाली सगळ्या खासदारांची. सुनील तटकरे, प्रफुल्ल पटेल आणि छगन भुजबळ हे देखील साहेब आले होते शुभेच्छा द्यायला. मला माहीत नाही, मला कळलं ते येऊन गेले तर कळलं, पण मी त्यावेळी नव्हतो, मी उशीर आलो. ही कौटुंबिक भेट होती की तुम्हाला वाटतं की राजकीय काही भेट असेल? वाढदिवस आहे, कौटुंबिकच असणार ना. आज तुम्ही सगळ्या खासदारांची बैठक घेतली. 4 आणि 5 तारखेला तुमची एक महत्त्वपूर्ण बैठक मुंबईमध्ये होती, त्याबद्दल सांगा. नाही, महाराष्ट्रातल्या विद्यार्थी, राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे युवक, महिला यांना वेगळ्या राज्यस्तराच्या ज्या कार्यकारिण्या आहेत त्यांना भेटणं आणि 5 तारखेला महाराष्ट्र राज्याची राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकारिणी, महाराष्ट्राची प्रदेशची आणि जिल्हा अध्यक्ष आणि तालुका अध्यक्ष यांना निमंत्रित करून आम्ही सगळ्यांचं ऐकून घेणार आहोत. स्थानिक स्वराज्य संस्थांची ही तयारी म्हणायची राष्ट्रवादी काँग्रेसकडून. त्या चर्चेतनं कदाचित त्याच विषयाला प्राधान्य मिळू शकतं, पण कार्यकर्ते काय भूमिका मांडतायत त्यावरती अवलंबून आहे. तुम्ही एका पक्षाचे प्रदेशाध्यक्ष आहात. एक देश एक निवडणूक कॅबिनेटनं त्याला मंजुरी दिलेली आहे, तुमची प्रतिक्रिया त्यावर? एक देश एक निवडणूक या घोषणा या अनेक दिवस चालू आहेत. महाराष्ट्रात आणि देशात जे लोकसभेच्या निवडणुका झाल्या त्यात देशातल्या यंत्रणेनं जाहीर केलं की आम्हाला 7 टप्प्यामध्ये निवडणुका घेणं आवश्यक आहे. 7 टप्प्यात त्यांनी निवडणुका घेतली. महाराष्ट्रात मात्र एकाच दिवशी सर्व निवडणुका घेतल्या. त्यामुळे देशात एक देश एक निवडणूक ही कितपत निवडणूक आयोग आणि देशातली यंत्रणा हे पूर्ण करू शकेल याच्याबद्दल शंका आहे. त्यासाठी जे निर्णय घेणारे आहेत ते त्याची काळजी घेतील अशी अपेक्षा आहे. निकाल लागून इतके दिवस झाले आहेत, अजून मंत्रिमंडळ अस्तित्वात नाही. मुख्यमंत्री 2 दिवस पक्षाचे प्रमुख अजूनही बिनखात्याचे मंत्री म्हणून 2 उपमुख्यमंत्र्यांकडे अजूनही खाती नाही आहेत. अधिवेशन सुरू होतं, दिल्लीत भेटीगाठी सुरू आहेत. ते त्यांना मेजॉरिटी मिळालेली आहे. त्यांच्यात खाते वाटप आणि जागा वाटप म्हणजे कुणाला किती मंत्री द्यायचे याचे निर्णय घ्यायला वेळ लागतोय. त्यांना इतका वेळ लागण्याची आवश्यकता नाही, कारण निकाल लागून बरेच दिवस झाले. अजूनही वेळ लागतोय. लवकर निर्णय घेऊन त्यांनी राज्य करायला सुरुवात केली पाहिजे. आणि महाराष्ट्राच्या विधानसभेचे अधिवेशन 16 तारखेला बोलवलेलं आहे. किमान त्या मंत्र्यांना 2 दिवस आधी तरी विषय कळला पाहिजे अशी अपेक्षा आहे. विरोधी पक्ष नेतेपदासंदर्भात काही असणार आहे आता तुमची सुप्रीम ईव्हीएमच्या संदर्भामध्ये तुमचे पराभूत उमेदवार येऊन भेटून गेले शरद पवार साहेबांना. आज काही या संदर्भात चर्चा झाली? महाराष्ट्रातल्या अनेक खेड्यापाड्यातल्या लोकांना झालेल्या मतदानाबद्दल शंका आहे. त्याचा फटका ज्या उमेदवारांना बसला ते उमेदवार आपापल्या लोकांच्या भावना लक्षात घेऊन आणि गावच सांगत असतील की आम्ही तुम्हालाच मतदान केलं तर त्या EVMचा माहिती घेण्याचा प्रयत्न ते करत आहेत. शेवटी कायद्याच्या चौकटीत जे शक्य आणि आवश्यक असेल ते प्रयत्न काही उमेदवार करतात. विरोधी पक्ष नेत्यासंदर्भात काही चर्चा झालेली आहे का? देवेंद्र फडणवीस यांनी असं म्हटलं त्यांच्याकडनं आम्ही काय याच्या संदर्भात काही विरोध करत नाहीये, विधानसभा अध्यक्षांनी दिलं तर आम्ही देऊ. हा सरकारी पक्षांनी विधानसभा अध्यक्षांना मान्यता दिली की नेमायचं हरकत नाही तर विरोधी पक्षनेता निवडला जाईल, कारण संख्या आमची तशी अपुरी आहे. त्यामुळं सत्तारूढ पक्षाचा एकदा निर्णय झाला की आम्ही सर्व पक्ष एकत्रित बसून निर्णय घेऊ. अर्थ मंत्रालय विरोधी पक्षाला घेऊन तुमच्याकडून कोणता प्रस्ताव याला अजून नाही. मी आणि नाना पटोलेंनी थोडी बहुत चर्चा केली आहे. काँग्रेस शिवसेनेशी चर्चा राहिलेली आहे, ती आम्ही पुढच्या काळात करू. गृह आणि अर्थ मंत्रालय भाजप सोडणार नाही असं त्यांचं म्हणणं आहे. त्याच्यावरून वाद सुरू आहे महायुतीमध्ये. नाही, शेवटी कसं आहे, सत्ता मिळाली की सगळे वाद मिटतात. त्यामुळं मला तशी काही अपेक्षा नाही की त्यांच्यात फार मतभेद होतील. शेवटी कुणाचंही धाडस नाही सत्ता सोडून फार स्वाभिमान दाखवण्याचं. त्यामुळे सगळे मान्य करतील. भारतीय जनता पक्ष जे सांगेल
ते नाईलाजांनी मान्य करून सरकारमध्ये सहभागी व्हावं लागेल. त्यामुळे फार अपेक्षा ठेवायची आवश्यकता नाही. 2-4 दिवसात हा विषय संपेल, शपथ होईल आणि कारभार सुरू होईल. तुमच्या पक्षातले काही खासदार अजित पवारांच्या पक्षाच्या संपर्कात आहेत अशा पद्धतीच्या चर्चा मागच्या काही दिवसांपासून सुरू आहेत. ऑपरेशन लोटस. आले होते. काय प्रतिक्रिया आहे? ऑपरेशन लोटस राज्यात सहभागी होतं ऑपरेशन असं वॉच समजून. सुरू आहे. एवढा महाराष्ट्रात बहुमत मिळाल्यानंतरही जर कुणाची भूक संपली नसेल तर ते काही करू शकतात. आत्तापर्यंत देशाच्या सुप्रीम कोर्टात देखील आम्ही जी बाजू मांडतोय ती ऐकली गेलेली नाही, न्याय मिळालेला नाही. मागची सगळी टर्म संपली तरी सुप्रीम कोर्टाने निकाल दिलेला नाही. त्यामुळं ते काही करण्याचं धाडस त्यांच्यात आहे. आता प्रश्न राहिला आमच्या आमदार आणि खासदारांचा. ते पूर्ण ताकदीने एकसंघ आहेत आणि मला खात्री आहे की आमचे 10च्या 10 आमदार, 8च्या 8 खासदार हे पवारसाहेबांच्या मागे एकसंघपणाने उभे आहेत. मराठवाडा असंतोष पाहायला मिळतोय. परभणीमधील घटना असो, बीडमधील घटना असतो, कायदा सुव्यवस्था, जातीय तेढ यांनी धुमसतोय मराठवाडा. या संदर्भात काही चर्चा झाली का सामाजिक तणाव कमी करण्यासंदर्भात? आमचे जे मराठवाड्यातलं जे सध्याचं जे चित्र आहे ते अतिशय गंभीर आहे आणि हे चित्र दुरुस्त झालं पाहिजे आणि सामाजिकदृष्ट्या मराठवाडा पूर्णपणाने शांत करण्याच्या दृष्टीने प्रयत्न झाले पाहिजेत असं मला वाटतं. थँक्यू सो मच. तर पराभूत उमेदवार वैयक्तिक कोर्टात जाऊ शकतात असं जयंत पाटील यांनी म्हटलंय. ईव्हीएम विरोधात शरद पवार गट सुप्रीम कोर्टात जाणार नाही असं स्पष्टीकरण आता जयंत पाटील यांनी दिलंय. ईव्हीएम बाबत कायदेशीर सल्ला घेणार असल्याचंही त्यांनी म्हटलंय. तर शरद पवार गट आता सुप्रीम कोर्टात ईव्हीएम विरोधात जाणार नसल्याचं स्पष्टीकरण जयंत पाटील यांनी दिलंय. याशिवाय 4 आणि 5 जानेवारीला महत्वाची बैठक होणार असल्याचंही त्यांनी स्पष्ट केलं आहे.